आज सकाळी किचनमध्ये आलं, पाहिलं तर मस्त ऊन येत होतं खिडकीमधून. शुभ सकाळ सर्वांना. कशा आहात तुम्ही? मजेत का? आज शार्वीला टिफिनला द्यायची होती चटणी आणि आप्पे. मग एकाकडे चटणी केली आणि एकाकडे तडका दिला आणि दुसरीकडे आप्पे करायला घेतले. मिस्टरांना झाला होता उशीर, मग पटकन आप्पे करून घेतले आणि शार्वीला आणि मिस्टरांना आप्पे दिले. दोघांचे आवरून ते दोघं बाहेर गेले. मग काय, माझं सगळं सकाळचं आवरून मी पटकन आंघोळ करून 10:30ला स्वतः नाश्ता करायला बसले. मग काय, हे सर्व सकाळची कामं करता करता 12 कधी वाजले कळालंच नाही. आणि आज शार्वीचं स्कूल 12 वाजता सुटणार होतं, कारण की आज टीचर्स डे होता म्हणून. आणि तिच्या स्कूलमध्ये फंक्शन होतं, डान्स कॉम्पिटिशन, म्हणून मस्त साडी घालून गेली होती. मग काय, स्कूलमधून आलं तिला काय काय गिफ्ट मिळालं ती दाखवत होती. काय आहे? सुरी? स्केल म्हणतात त्याला, स्केल. हे काय? काय माहिती, पाहावं लागेल. आवडलं का तुला गिफ्ट? दाखव तुझा ड्रेस. दाखव ना शार्वी, इकडे. ऐ शार्वी, इकडे बघ. बघू दे इकडे. वाव, किती सुंदर दिसतोय. कशी दिसते माझे बाळ? छान. आज करायचे होते गणपती बाप्पासाठी तांदुळाचे मोदक. खूप उत्साहाने आणि आनंदाने करायला तर घेतले, पण माझी काय माहिती तांदळाची पिठीच फसली. मोदकच त्याचे जमत नव्हते. मग काय, कसे कसे काय 5-6 मोदक केले आणि सगळा मूडच ऑफ झाला. तुमच्या बाबतीत पण होतं का हो कधी असं? करायला काय जाता तुम्ही आणि होतं काय? आज माझ्या बाबतीतही तसंच काहीतरी झालं. मग कसे बसे 5-6 मोदक केले आणि नैवेद्य दाखवला. मिस्टर म्हणाले, नाराज नको होऊ, मी बाहेरून पण दुसरा प्रसाद आणतो. मग काय, दोन्ही नैवेद्य दाखवले आणि छानपैकी आरती केली. रात्रीचे सर्व कामं आवरले. स्वतःसाठी वेळ काढून मास्क लावला चेहऱ्याला. 9:30 वाजले. चला भेटूया उद्या. बाय.